हाय, वेलकम बॅक टू पॉकेट फुल ऑफ स्टोरीज. नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस आहे शेवटचा म्हणजेच 9वा आणि आजचा रंग आहे गुलाबी. नवरात्री स्पेशल बी द चेंज या सेगमेंटमध्ये आपण स्त्री शक्ती म्हणजेच फेमिनाईन पॉवर सेलिब्रेट करतोय. स्त्री शक्ती ज्यांनी अस्त्र म्हणून वापरली आहे, स्त्री शक्ती ज्यांना कळली आहे किंवा स्त्री शक्तीसाठी जे झगडलेत, अशा अनेक लोकांशी आपण गप्पा मारल्यात. आज आपण ज्या मुलीशी गप्पा मारणार आहोत, ज्या स्त्री शक्तीला भेटणार आहोत, ती या सगळ्यांमधली यंगेस्ट मेंबर आहे आणि इतक्या लहान वयात तिने अमेझिंग अचीव्हमेंट्स केल्यात. तुम्हाला आठवतंय का, 7व्या एपिसोडमध्ये आपण मानसिक शक्तीबद्दल बोललो होतो. आज तिच्याशी आपण शारीरिक शक्तीबद्दल गप्पा मारणार आहोत. So let's introduce our today's guest. Last but not the least, रीमा वेंगुर्लेकर. Thank you so much. रीमा, एकदा तू हो म्हटलीस याच्यासाठी खूप थँक्यू, बिकॉज यू नॉट डन दिस इंटरव्ह्यू टाईप थिंग्स, राईट? कधीच नाही. आणि जेव्हा मी तिला फोन केला तेव्हा तिचं की मी कॉन्शियस होईन, मला नाही जमणार. म्हटलं नाही, असं काही होणार नाही. अँड लुक एट यू, लुक सो प्रिटी अँड कॉन्फिडेंट. थँक्यू. बट देन मी नेहमी सांगते हे की तुम्ही मला योगा करायला सांगा कॅमेरासमोर, मी तासन तास करू शकते, बट टू स्पीक समथिंग डिफिकल्ट. ऑल्सो रीमाला मराठी येतं ऑफकोर्स, पण रीमा इज कम्फर्टेबल स्पीकिंग इंग्लिश. सो रीमा, ज्या लँग्वेजमध्ये तू कम्फर्टेबल आहेस त्या लँग्वेजमध्ये बोल, कारण विषय महत्त्वाचा आहे, लँग्वेज नाही. जसं मी म्हटलं तसं की आपण अख्ख्या या सेगमेंटमध्ये स्त्री शक्तीबद्दल बोलतोय. सो वेन इट कम्स टू फेमिनाईन एनर्जी ऑर स्ट्रेंथ, आम्ही मेंटल हेल्थबद्दल किंवा त्या शक्तीबद्दल बोललो आहे. मला तुझ्याशी शारीरिक शक्तीबद्दल गप्पा मारायच्या आहेत. सो आय वूड रिअली लव्ह टू नो की तुझा हा जर्नी कधीपासून सुरू झाला, तुला कधी असं वाटलं की योगा हॅज दॅट थिंग, आणि तू कधीपासून सुरू केलं, आणि हे जे की एक तुझं साम्राज्य तुम्ही उभं केलं आहे ज्याचं खूप कौतुक होतं, त्याबद्दल मला थोडंसं सांग. सो आय थिंक खूप अर्ली एजमध्ये, म्हणजे नॉट लाईक व्हेरी अर्ली, बट मी ह्या फील्डमध्ये यायच्या अगोदर मी 2 वर्ष PR आणि ॲडव्हर्टायझिंगमध्ये होती. ओ लवली. येस. सो बिकॉज म्हणजे आय वॉज व्हेरी थरो की मला त्यातच करायचं आहे. ओके. अँड आफ्टर वर्किंग फॉर 2 years आय थिंक ते खूप हेक्टिक स्केड्यूल असतं तिथे. इट्स नॉट दॅट इझी, विच प्रॉब्ली आय कुडंट कोप अप विथ. So one fine day, because I was young and I could take that decisions at that age. Right. So I was like, मी एक दिवशी गेली ऑफिसला आणि सर माझं रेझिग्नेशन दिलं. ओके. अँड माय वर्क प्लेस वॉज इन बँड्रा. आणि लिटरली मी तिकडनं दिलं आणि निघाली आणि बँड्रा स्टेशनला उभी राहून स्वतःला विचारत होती की व्हॉट नेक्स्ट. एक्झॅक्टली. हे तर मी केलं आणि माझ्या आई बाबांनाही माहिती नव्हतं दॅट मी असं काही डिसिजन. So from that Bandra station itself, I called up one of the aunties. Okay, she's like my aunt, but ती खूप मोठी टीचर आहे in this yoga industry. Her name is Himangi Marathi. Okay, so I called her up आणि मी त्यांना सांगितलं की मला जॉईन करायचं, मला योगा टीचर बनायचं. तर शी द फर्स्ट क्वेश्चन फ्रॉम हर साईड इज की तुझ्याकडे सर्टिफिकेट आहे का. सो आय वॉज लाईक की वेन आय थिंक आय वॉज इन माय डिग्री, मी एक रॅन्डम असा टाइमपास म्हणून मी योगा सर्टिफिकेशन कोर्स केली. लवली. ओके. सो विच प्रॉब्ली हेल्प मी दॅट टाइम. तर मी बोलली की हो आहे माझ्याकडे. सो शी सेड ओके, कॅन यू कम टुमॉरो मॉर्निंग 5:30. आय वॉज लाईक 5:30 म्हणजे हाऊ शुड आय गेट अप. मी नाही आहे तशी. करेक्ट. मी 12 तास झोपणारी आहे. सो even my parents, my husband, both of them, they call me ki manzar. I can actually sleep for like 16 hours. Same here. So 5:30 I said okay. मी त्याला तेव्हा तर हो म्हणाली. Then I came back home. आई बाबांना सांगितलं ते सगळं. But surprisingly उठली नेक्स्ट दिवशी, गेली आणि she just told me that day की तू आज फक्त बसून बघायचं. So I was like okay. आणि 1 day, 2 days, 3 days ago, 1 week, she used to just make me sit down and just observe the class. And I was like, okay. And then after 1 week, ती मला बोलली की ठीक आहे, मी तुला सगळं शिकवीन योगाचं, like how to teach, कसं बोलायचं, and then like there are many other things. Everything, yeah. कोणी पेशंट आलं तर कसं हँडल करणार. I teach you everything, but I'm going to give you like the most minimal money. And I was like, तर जॉबही नाही आणि इथेही पैसे नाही, कसं चालणार आहे मला. बट देन येस ऑफकोर्स आय टूक दॅट डिसिजन की लेट मी जस्ट डू दिस. अँड
yeah, त्यावेळेस ते असं वाटत होतं की there is no money coming in my Of hand. course. But then after 2 years, whatever Hemangi Kaki, I call her Kaki, so Hemangi Kakini je mala dilay, which is still there with me. So today I can make it out ki that money wasn't that important. Exactly. So 2 years I was working without any penny coming into my hand. Wow. And मी फक्त शिकत होती तेव्हा how to teach. Of course, there was a huge support from my Family, yeah. not exactly family because my parents were too stressed की ही काय करते आयुष्यात एवढं शिकवलं आणि काय हे योगा घेऊन बसलीये. But then there was only one person who was constantly pushing me was my husband, but that time he was of course my boyfriend. So he was constantly saying की नाही तू कर, it's going to help you out for sure. बघूया पुढचं पुढे and all that. So that's how the journey started and हळूहळू मग clients वाढत गेले, like people started knowing me and so it never stopped, touch wood. It has always given me like good positive things, but yeah, as we say that when you're passionate about something आणि like तेव्हाच मला कळलेलं की I want to do this. This is something what I feel. No, yeah, absolutely. And sometimes की आपण एखादं स्टेप घेणं म्हणजे ते रेझिग्नेशनसाठी आय कॅन टोटली अंडरस्टँड की तुला काय फिलिंग्स आले असतील, पण दॅट्स वॉट वी टॉकिंग अबाउट, दिस स्ट्रेंथ यू हॅड की आय हॅव टू लाईक फॉलो समथिंग विच आय एम पॅशनेट अबाउट. ऑफकोर्स PR आणि हे सगळं तुला आवडत असणार आहे, पण आत्ताच्या पॅशनेटली तू सगळं अचीव केलंस ना, ते मला असं वाटतं की विदाऊट पॅशन, कारण आमच्या इंडस्ट्रीत पण किंवा कुठल्याही इंडस्ट्रीत जर पॅशन नसेल ना आणि तुम्ही जे करताय मग तो 9 to 5 जॉब असेल, ते तुम्ही खूप प्रेमाने नाही केलं ना तर ते तुम्हाला काही पैशाचं पण काही नाही वाटत, शांत झोप नाही लागत. दॅट वॉज द सीन. ते माझं जेव्हा मी जॉब करत होते तो मला असं वाटायचं की हेच तर मला करायचं होतं आणि आता तर मी करते, मग काय, आय एम नॉट हॅपी अबाउट अँड प्रॉब्ली दॅट हॅज पुल्ड मी डाऊन इन दॅट ॲब्सोल्युटली वर्क. बट देन ठीक आहे, टुडे आय फील मोर, नॉट ओनली मी, जे माझे पेरेंट्स तेव्हा अगेन्स्ट होते माझ्या, now they're proud of you. They are very proud of me because they feel की we never thought that की तू असं प्रमाणे तू पुढे घेऊन जाऊ शकशील. आता हे अशा प्रमाणे अचीव करशील किंवा इतकी वर्ष ती करतेय किंवा ती म्हणतेय जे काही मी तेव्हा केलं होतं ते मला आत्ता मिळतंय किंवा काय, तर ह्याच्याबद्दल मी जरा थोडंसं सांगते तुम्हाला. जी तुम्हाला क्युरिओसिटी असते की सगळे ॲक्टर्स किती अमेझिंग दिसतात यार, काय फ्लॅट असतं त्यांचं टमी आणि मुलांचे ॲब्स असतात, चेहऱ्यावर ग्लो असतो, कुठल्या जिममध्ये जातात यार, हे कुठे जातात आणि हे कुठलं जिम आहे जिथे इतकं छान त्यांना ट्रेन केलं जातं. सो टडा, शी इज द वन जी मॅक्सिमम मराठी ॲक्टर्सना ट्रेन करते, बीट योगा, बीट जिम. ती आणि तिचे हजबंड आणि हे आम्ही तिच्याच प्लेसमध्ये आहोत ज्याचं नाव आहे द वॉर्ड, राईट? द वॉर्ड इज आवर जिम, राईट, अँड वी हॅव नेम्ड आमच्या स्टुडिओला प्राण. हो, लवली, प्राण, राईट. आम्ही आत्ता स्त्रियांशी बोलतोय आणि स्त्री शक्तीबद्दल बोलतोय आणि जेव्हा आपण या सगळ्याबद्दल बोलतो तर मला कायम असं वाटतं की एक गोष्ट नसते ना, इट्स अ बॅलन्स ऑफ एव्हरीथिंग. खूप करिअर ओरिएंटेड होऊन किंवा खूप कामाच्या मागे धावून थोडंसं दुर्लक्ष करत असू तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो किंवा हे कसं बॅलन्स करता आलं पाहिजे त्याच्याबद्दल मला प्लीज सांगा. डेफिनेटली ॲज स्टार्टिंग फ्रॉम लाईक बॉम्बे, जर मी मुंबई ही एक सिटी बघितली तर इट्स द मोस्ट बिझिएस्ट सिटी. ओके, इथे लाईफ ना खूप स्ट्रेसफुल आहे. म्हणजे साधारण आपल्याला एका जागेवरून दुसरीकडे पण जायचं असेल तर आपण ट्रॅफिकचा स्ट्रेस घेतो. ॲब्सोल्युटली. ओके, सो आय बिलीव्ह की स्ट्रेस इज समथिंग ज्याच्यामुळे अर्धे आजार येतात माणसाला. ओके, सो वेदर इट इज दॅन हॉर्मोनल इम्बॅलन्स और थायरॉइड और लाईक XYZ थिंग्स विच लीड एनिथिंग. या ओके, सो what I feel is जेवढं आपण आपल्या करिअर आणि आपल्या लाईफस्टाईल और वडे फन सोशल लाईफमध्ये आपण जेवढं इम्पॉर्टन्स देतो, इक्वली वी शुड गिव्ह इम्पॉर्टन्स टू युअर फिजिकल ॲज वेल ॲज युअर मेंटल लाईफस्टाईल. ओके, सो डेफिनेटली एक्सरसाइज टू स्टे इन सच काइंड ऑफ अ सिटी, एक्सरसाइज for an hour is must. बीट मग काही करा. आय वुड नॉट से की बिकॉज मी योगा शिकवतो तर योगाच करा. Whatever suits you, whatever that clicks you, okay, that person should do it. But 1 hour of exercise must. And apart from that, I believe ki
जर आपण जेवढी एनर्जी आपल्या कामात आणि सगळ्यात टाकतोय तर आय बिलीव्ह थोडीशी एनर्जी ट्राय पुटिंग इट इन टू युअर ओन लाईफस्टाईल जस्ट टू मेक इट अ बेटर लाईफ. ओके, लाईक टायमात झोपा. ओके, देन गेट अप ॲट लाईक people get up very late. This is what I sometimes see. So get up early because mornings are such a beautiful hour of and the day. हे तू तुझ्यातच ऑब्झर्व केलंस ना, आधी तू उठायची आणि आता यू आर लाईक टॉकिंग अबाउट द मॉर्निंग आवर्स. अँड फॉर अस बीइंग अ योगा प्रॅक्टिशनर म्हणजे आम्हाला सांगितलं की सकाळी 4 वाजता उठून प्रॅक्टिस करायची असते. तू एवढ्या लवकर उठते? येस येस येस. So because that's the most quiet hour and like you know तसं. So this is what even I tell it to my students also की सकाळी उठा, डू वॉट यू लाईक, लाईक यू नो गो एक्सरसाइज, पे अटेन्शन ऑन युअर डाएट. ओके, आहार खूप इम्पॉर्टंट आहे. सो ॲज वी से किती तुम्ही एक्सरसाइज करा, किती बाकी सगळ्या गोष्टी करा, इट्स गोइंग टू वर्क ओनली 30% ऑन युअर बॉडी. ओके, विथ द रिमेनिंग 70% वॉट इज गोइंग टू कम इज ओनली फ्रॉम वॉट यू ईट, हाऊ मेनी आवर्स डू यू स्लीप, हाऊ इज युअर लाईफस्टाईल, आणि ह्या सगळ्या गोष्टीला कंबाईन करून तुमचे उरलेले 70%. दॅट्स हाव अ हेल्दी लाईफस्टाईल कम्स. एक्झॅक्टली. कारण मला असं वाटतं की PCOD आहे, PCOS आहे, आणि हे सगळं स्ट्रेसमधनं जरी आलं असलं तरी आपण आहार आणि व्यायाम हे बॅलन्स केलं तर आपण ते करू शकतो. अर्थात खूप लोक करतायत की डाएटची काळजी घेणं किंवा काय, पण अजून थोडं आपण काळजी घेतली, लवकर उठणं आणि बेसिक 4 गोष्टी. आणि अजून मला असं वाटतं की लोक सगळं एकत्र करायला जातात. ते न करता एक आठवडा, म्हणजे मी असं करते की एक आठवडा एक सवय, एक आठवडा एक सवय, असं केलं तर त्यांनी पण फरक पडू शकतो. एनी हॅबिट म्हणजे काही गोष्टीची सवय लागायला एक खूप वेळ लागतो. ओके, सो वी ऑलवेज टेल दिस 21 days थिंग टू आवर स्टुडंट्स की कोणी येतं ते म्हणतं की आय डोंट फील मोटिवेटेड टू गेट अप इन द मॉर्निंग अँड कम. सो वॉट आय टेल देम इज all what you have to do is put your alarm and next 21 days starting today तुला फक्त उठून इथे यायचंय, बाकीचं काम माझं आहे. ओके, 21 days वर रिलिजियसली यू प्लॅन इट की उठून मी येणार आणि मी एक्सरसाइज करणार, or whatever, I'll do my diet for 21 days, whatever it is. Okay, I write it and I can tell you next 22nd day मला बोलायला पण नाही लागणार. You will get up by yourself and you will be all on your mat or wherever, in your shoes, gymming, kahi aseल. So this 21-day therapy, I feel it works. So I believe everyone should try this in anything that new they want to start with. Right. Now that you talk about days, नवरात्री मधले 9 दिवस लोक रिलिजियसली उपवास करतात. म्हणजे दे डोंट ॲक्च्युली ईट एनिथिंग, दे डोंट ड्रिंक वॉटर ऑल्सो. सम वुमेन हॅव सीन की ज्या अजिबातच काही खात नाही. तर त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे ऑफकोर्स काही सायंटिफिक पॉईंट्स असतील, काही रिलिजियस दृष्टीने असतील, पण तुला त्याच्याबद्दल काय वाटतं? सो कॅचिंग म्हणजे फास्टिंग हे जर धरलंच तू, सो ऑफकोर्स 9 days काही खूप जणी आहेत जे काहीच न खाता फास्ट करतायत, काही जण फ्रूट्स खात आहेत. सो फास्टिंग ॲज पर योगा अभ्यासाच्या हिशोबाने it is very important. Okay, so even my teacher, like माझे गुरुजी, तेही आम्हाला सांगतात. So because we practice 6 days in a week. Okay, so ते आम्हाला सांगतात की every Saturday you should fast. ओके, म्हणजे ते तर आम्हाला वीकली करायला सांगतात. इट्स ओनली बिकॉज की आपण एवढं खातो अँड वी आर कॉन्स्टंटली स्पॉइलिंग आवर गट. ओके, वेदर यू आर इटिंग हेल्दी और यू आर इटिंग junk or anything it is, but it's sometimes maybe your body even doesn't need that much of food, but apan constantly we are just like feeding it. So what our Guruji says is like 1 day of fasting is just going to help you in detoxifying, cleansing. Okay, म्हणजे शांतता, थोडंसं पोटाला आराम द्या तो एक दिवस, and then again you can start getting back to it. So I feel 9 days is something in a religious way of fasting, but of course it has its own scientific ways also. No, of course. आणि मी आता रिसेंटलीच कुठेतरी वाचलं होतं की काय होतं, पहिला दिवस, दुसरा दिवस, आणि ऑफकोर्स फास्टिंग इन अ राईट वे इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मी आज उठून एक काहीतरी चला मी आता फास्ट करणार आणि मी काहीच करणार नाही, हे चुकीचं आहे. तुमच्या बॉडीला एक आधी 1-2 दिवस प्रिपेअर करणं, ते प्लॅनिंग करणं हे गरजेचं आहे. अँड देन एक 2-3 दिवसांनी बॉडीला ते कळतं की ओ आपल्याला आता हे डिटॉक्स काहीतरी चालू आहे. अँड देन आय थिंक 2-3 दिवसांनी ते नॉर्मल होत असणार. हो, सो यू आता तू जर बोललीस पण ज्या बायका किंवा कोणी हु इज फास्टिंग फॉर लाईक 9 days,
तू त्यांना विचार फर्स्ट डे इज द मोस्ट डिफिकल्ट डे फॉर Right. ओके अँड देन इव्हेंच्युअली दे रीच द सेकंड डे हाँ, थर्ड डे हाँ. दे स्टार्ट द बॉडी स्टार्ट अडॅप्टिंग इट हाँ. ओके की आज ठीक आहे बॉडीला कळलंय आपल्याला आता डायरेक्ट रात्रीच काय ते ज्यूस काय Correct, खाणं काय ते correct. मिळणार आहे हम्म. बाय द टाइम दे रीच 9th डे दे आर सो लाईक त्यांनी एवढं ते अडॅप्ट केलं असतं की 10th डेला जर जेवण दिलं तर नको नकोसं होऊन जातं ते. की नको एवढं लगेच नाही झालं Correct, correct. So again you have to start slowly. gradually, Correct, like, with correct. some light food, like, मला एक सांग जे आत्ता खूप फॅड झालेत किंवा फॅन्सी डाएट्स आलेत त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे म्हणजे आय सीन पीपल की ज्यांचे आठवड्याभरात सिक्स पॅक्स आले किंवा जे खूप भयानक डाएट्सवर गेले जिथे त्यांना हे नाही खायचं ते नाही खायचं ग्लुटेन फ्री हे फ्री ते फ्री एव्हरीथिंग फ्री दे आर हॅव्हिंग आणि ते सगळं खात आहेत पण आय डोंट नो म्हणजे मला माझे प्रश्न पडले तुला त्याच्याबद्दल काय वाटतं so there are a lot of diets and I'm not against it of course पण according to me what I follow is eat healthy करेक्ट ओके आणि ट्राय इटिंग क्लीन म्हणजे रोजच आपल्याला काय असं म्हणजे भरभरी आणि असं म्हणतात ना जेवण एकदम भरभरून खायची गरजच नाही आहे कारण बॉडी डझंट रिक्वायर दॅट मच वी ॲक्च्युली ओव्हरफीड आवरसेल्फ ओके सो विच इज नॉट रिक्वायर्ड टेक्निकली सो फॅन्सी डाएट्स येस देर आर मेनी 6 दिवसात सिक्स पॅक्स येणं माझा प्रश्न हा आहे मग त्यांना की तुम्ही 6 दिवसात जाडे झालात का एक्झॅक्टली you have not gained weight in 6 days right or even 90 days what I feel तुम्ही 1-2 वर्ष भरभरून खाऊन you have gained weight Right. so give that much of time to your body no let it go gradually तुम्ही हळूहळू weight lose करा and then whatever there is a process to even losing weight or to even getting fit which people doesn't understand इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन द गोल्स आता कोणाकोणाचे काय गोल्स असतात त्यावरती तुमचा डाएट डिपेंड करतो समवन इज व्हेरी स्किनी आणि जर त्या पर्सनला वेट गेन करायचं ओके सो वी हॅव टू फीड दॅट पर्सन इन अन अप्रोप्रिएट मेजरमेंट्स किंवा अशा हिशोबाने इफ पर्सन इज लाईक ऑन मोर फॅटर साईड आणि त्यांचं वेट लॉसचं आहे सो वी हॅव टू कट डाऊन डझंट मीन नाही खाणं वेट लॉस डझंट मीन नॉट इटिंग okay weight loss means eating proper okay how much is required for example तुम्ही जर जिमिंग लँग्वेज मध्ये बोलायला गेलो तर तुम्ही कॅलरीज तेवढेच खाणार जेवढे ॲटलीस्ट त्याच्याहून एक्स्ट्रा तुम्ही बर्न करताय then only it's going to work on your body but if you want to eat like 1000 calories and burn out only 200 calories अरे झालं ना ऑल्सो आणि मला असं वाटतं की गायडन्स खाली करा जे काही करा गायडन्स घ्या absolutely like there are professionals around and like you know we have learned and studied only because to help you guys right so don't follow what is there on Google or YouTube नको हे सगळं करायला I know it's very easy to understand but there are many other things which comes like diet for you will be different diet for me will be different okay and on the other hand I also feel what we eat is how we look as a person absolutely okay? like for example खूप जण खूप नॉनव्हेज खातात so automatically those people's nature becomes very aggressive okay so I'm not like against non-veg I get it. eating but then ते ऑटोमॅटिकली थोडेसे aggressive थोडेसे राग ज्यांना येतो असे असतात like you know people who are on more on the तमस गुण त्यांचं जास्त yes, correct. So like in yoga we say this what we eat that's how we look आमचे टीचर पण तेच म्हणतात so of course those who practice yoga they prefer eating non-veg is only because it's light on the gut okay easy prefer eating veg is only because ते खूप लाईट आहे gut वरती it's easy to digest and all okay so yoga bodies नेहमी बघशील they're always like thin and light weighted because that's what the practice demands okay but on the other hand people who are doing gymming and wants to build like huge muscles त्यांना गरज आहे त्यांना खावं लागणार अंडर त्यांना खावं लागणार like chicken or whatever it is because त्याशिवाय the kind of protein and the kind of nutrients what you want it's probably a paneer and a palakchi bhaji नाही देऊ शकत okay so it also depends on the goal what is it so
don't rush behind the fancy diets, but take good guidance and do what is correct for yourself. हां, म्हणजे समजा एखादा ॲक्टर आहे आणि त्याला एखाद्या सिनेमासाठी रेडी व्हायचं आहे किंवा काय, तर गोष्ट वेगळी आहे. पण ते शूट झाल्यानंतर पुन्हा एकदा चेक करणं की माझ्या आत्ता आहारात काय काय बदल झाले आहेत, मी किती हार्डकोर डाएट केले, मी किती तास व्यायाम केला आहे, तर आता जरा रिलॅक्स करूया. इतके पॅशनेट होऊन लोक पळत आहेत ना त्यामागे. ऑल्सो वेन यू ओपन पिंटरेस्ट ऑल्सो ना, म्हणजे त्यांची चूक नाही आहे, आपण हे मॅनिफेस्ट करतोय, आपण हे मागतोय म्हणून गुगल आपल्याला देते, राईट. वन्स यू ओपन गुगल, पिंटरेस्ट किंवा इन्स्टावर पण सजेशन्समध्ये 3 days फ्लॅट टमी, 5 days ज्यूस डाएट, हे तर मला असं so which I personally don't believe. Okay, म्हणजे I will not say I was on a heavier side, but मी थोडी healthy होती before I started yoga. I was little healthier because I used to eat like rubbish completely. So मी थोडीशी चब्बी आणि अशी होती. Okay, but when I started doing yoga and that's how I realized की रोज असं भरभरून खाऊन मला प्रॅक्टिस करायला जमणार नाही आहे. So that how diet came to me. Ki, okay, now I need to like slightly reduce my rice, or maybe from white rice let me shift to brown rice, because everything was helping me in my yoga. Correct. Okay, so asa माझा diet came into my life, but then मी योगा जेव्हा सुरू केला, I lost 10 kgs. No one will believe that. But yes, as I said, मी थोडी healthier side ला होती. Okay, but then otherwise if you see, it's very hard to imagine though, but still, all my life I have been like this only. Okay. So nice. That is one blessing from my mother, but then so that's what I'm saying, like let it come naturally. Like your body will tell you. ने पळू नका रे त्याच्या मागे. ठीक आहे. Life is not ending if you're not going to have your 6 packs, or it's not that just by looking super fit is what it is. No, you have to be fit within also. Absolutely. And it shows, what if तुझ्याकडे छान बॉडी आहे पण दुनियाभरचे आजार आहेत? नो पॉईंट ॲट ऑल. आता मला तुला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट विचारायची आहे. तुझा नवरा जिम मध्ये सगळं बघतो, जिमचा सेक्शन तो बघतो, आणि यू हँडल दिस योगा सेक्शन. तुला असं वाटतं का मुलींमध्ये काहीतरी एक एक्स फॅक्टर आहे किंवा काहीतरी सुपर पॉवर आहे आपल्या बॉडीमध्ये, का आपल्या मुलांची आणि मुलींची बॉडी एक्झॅक्ट सेम आहे? मिनिंग मुलींचं आता ऑफकोर्स आपण प्रेग्नन्सी, हॉर्मोनल चेंजेस आणि आपल्या ओव्हरीज आणि आपल्या थाउजंड्स ऑफ प्रॉब्लेम्स आणि हे सगळं आहे, दॅट आय अग्री. पण हॅव्हिंग सेड दॅट, तू आता हे दोन्हीही बघतेस, मुलंही येतात, योगा पण करतात, काही मुली जिम पण करतात, तर तुझं असं की ऑब्झर्वेशन आहे का ओव्हर द इयर्स की गौरी, आय हॅव टू टेल यू की मुलींचं ना हे एक अमेझिंग गोष्ट आहे. मग बीट काही डेडिकेशन पण असू शकतं, वेळेवर येणं असू शकतं, स्ट्रेंथ असू शकते, नॉट गिव्हिंग अप असू शकतं, एनिथिंग दॅट यू हॅव ऑब्झर्व की मुलींचं हे एक मी ऑब्झर्व केलं आहे. इट इज देअर. मला काही जास्त लांब जायची गरज नाही, आमच्या घरातच मी बघते हे सगळं. So yes, girls anyways they come with a little bit of feminine, so they are more attracted towards yoga because they feel like, you know, when you're doing any of the asanas or they are flow मध्ये असते, so they automatically they feel a little more like, you know, nice and like good about it. Okay, and of course yoga I believe is in a way a little easier for women because we are naturally flexible. Correct. Okay, on the other hand, gymming becomes more easier for men because they are naturally little stronger. Right. Okay. Right. But if you see in my class, sometimes ki maza class is full of men. Okay, because of course me talking to them and with their like, you know, lifestyle, satat desk job karun आणि हे सगळं करून, they have somewhere realized की किती इम्पॉर्टंट आहे योगा करणं. Okay, calms you down. Yes, it calms you down. It also opens your body. Kind of like, you know, असं वर्ड यूज केलं तर ऑइलिंग काइंड ऑफ बॉडी. ओके, तर हे सगळं जिमिंग मध्ये कॉन्स्टंट कॉन्ट्रॅक्शन, बट इथे लाईक, यू नो, व्हेरी इझी वे मध्ये यू जस्ट ओपन युअर बॉडी, सो दॅट वर्क्स फॉर देम. राईट. सो माझ्या घरी म्हणजे मी योगाही करते अँड आय डू अ लिटल बिट ऑफ स्ट्रेंथ ट्रेनिंग बिकॉज दॅट इज नीडेड फॉर मी, बिकॉज आय नो as and when I'll keep aging, I need something like, you know, strength training to hold on to my joints, my muscles and all those things. Because yoga माझं
मी कॉन्स्टंट स्ट्रेचिंग केल्यामुळे ना सो माझे मसल्स आर टू elongate okay so sometimes then I start getting these joint pains and all because they are not too strong to hold the joint and which is very natural okay so to balance it out I do a little bit of strength training so which helps it of course not a lot okay but on the other hand of course my husband मी त्याला जेवढं बोलली अजूनपर्यंत he is yet not started doing yoga because it is not yet clicked to him. He is very gym freak person. But that's what no आपण फ्लेक्सिबल असतो आणि मुलं थोडीशी स्टबन असतात त्यामुळे so जरा ते इथे यायला वेळ लागेल yeah and I'm not pushing it to him. No, of course not. Yeah I know one day त्याला स्वतःच ते कळेल and it will yeah let it come to him. So last question, has yoga changed you as a person? Very good question. But yes it has definitely I would say not only physically but also as a person म्हणजे मी रीमा जे probably 10 years अगोदर होती when I just started my journey I was I'm a very impulsive person by nature anyways म्हणजे एखादी गोष्ट जर म्हणजे बाबा माझे कधी मला बोलायचे की हे नाही करायचं किंवा तिथे नाही जायचं तर I make sure I do that okay so I was very impulsive पहले before starting yoga but eventually it has taught me a lot of things like patience then how to handle things around me so जेव्हा मी माझी प्रॅक्टिस करत असते माझी प्रॅक्टिस 2 तासाची असते so when I'm practicing and a lot of thoughts that comes and I get my answers on my mat okay so I feel म्हणजे definitely physically it has blessed me with lot of things okay like I should say no health issues and all of those things have just come with the practice but then mentally I feel it has helped me more it has changed me as a person I feel more like a woman than like you know I know what I want I'm more confident about things and मला माझी दिशा माहिती आहे की मला काय करायचं आहे माहिती आहे सो हे सगळे आन्सर्स मला माझ्या ॲटलीस्ट फॉर मी इट गेट्स मी ऑन माय मॅट when I'm on my mat the moment I start my practice all these things come so there are days ki kadi divas it's not that great day whether it is at work or even at home so that helps me to just take it out over here absolutely म्हणजे जे आपण Pinterest वर सगळे कोट्स वाचतो योगाचे आणि ते सेव्ह करतो ते इकडनं आले म्हणजे ते हिने एक्सपिरियन्स केलेले तिच्या आयुष्यात आणि ते खरं आहे कारण मीही काही काळ योगा प्रॅक्टिस केलं आहे आणि आय हॅव बीन डुईंग इट त्यामुळे मला माहिती आहे की योगा केल्या नंतरचे आपण आणि योगा करतानाचे आपण याच्यामध्ये किती डिफरन्स असतो आणि आपण तुम्ही रोज प्रॅक्टिस केली तरी रोज वेगळा अनुभव येतो इट समहाव ते ना एक सेल्फ एक्सेप्टन्स आपल्यामध्ये बिल्ड होतो इट जस्ट स्टार्ट्स हेल्पिंग अस टू एक्सेप्ट आवर ओन सेल्फ अँड द पीपल अराउंड अस अँड ऑटोमॅटिकली आय बिलीव्ह everything just settles when you are able to do that. Absolutely. So thank you so much Reema for talking to me आणि काल जो तू खोटा मेसेज केलास की मी कॉन्शियस होईन आणि कॅमेरा ते अजिबात झालेलं नाही आय थिंक तू मला कम्फर्टेबल केलंस आय एम नॉट दिस नाही तू खूप छान बोललीस आणि खूप महत्त्वाचं बोललीस सो आय फील की हा इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर दोन जणी मुली छान व्यायाम करू लागल्या किंवा आहार आणि व्यायाम बॅलन्स करूया का हा विचार जरी आला तरी यु नो आपला इंटरव्ह्यू सफल झाला असं आपण समजू शकतो तुझ्यासाठी छोटंसं गिफ्ट आणलं आहे मी सो दिस इज फ्रॉम मधुमक्खी ब्रँड जी आमच्या मैत्रिणींची आहे केतकी सराफ आणि आरती मोरे सो रिसायकल स्टफमधनं ते कस्टमाइज गिफ्ट्स बनवतात वाव दॅट्स वंडरफुल या सो थँक्यू सो मच अगेन आणि आता जाता जाता फक्त आमच्या प्रेक्षकांना सांग की पॉकेट फुल ऑफ स्टोरीज या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Please like, share and subscribe Pocket Full of Stories. I have already done it. Thank you. So I'm sure they're doing a great job getting so much of information and good people around you. So please subscribe them and yes, watch their videos. Thank you so much. Bye.